BBN ग्लोबल अंबरनाथ बदलापूर चॅप्टर यांच्या माध्यमातून फ्युजन फेस्ट 11 आणि 12 जानेवारीला आयोजित करण्यात आलेला आहे। म्हणजेच आज काटदरे हॉलमध्ये या भव्य दिव्य अशा एक्झिबिशनचं उद्घाटन आज झालेलं आहे। आणि जर तुम्हाला ही संक्रांतीची वगैरे खरेदी करायची असेल तर तुम्ही ही काटदरे हॉलमध्ये असलेल्या या भव्य अशा एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा। नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते। आज आपण काटदरे हॉलमध्ये भरत असलेल्या एक्झिबिशनला आलेलो आहोत। BBN ग्लोबल यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असा मोठा एक्झिबिशन पहिल्यांदाच आपल्या बदलापूरमध्ये ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे। इथे भरपूर असे स्टॉल आहे, साधारण 30 स्टॉल आपल्याला आज बघायला मिळणार आहे। संक्रांत जवळ आलेली आहे। जर तुम्हाला ही संक्रांती निमित्ताने काही खरेदी करायचं असेल, घरगुती काही वस्तू घ्यायच्या असतील तर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा। इथे या एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा। फूड स्टॉल पासून ते सर्व काही इथे अवेलेबल आहेत। आता आपण मध्ये जाऊया आणि प्रत्येक जे स्टॉल्स आहेत त्याच्यावरती आपण व्हिजिट करूया। जर तुम्हाला काही खरेदी करायची असतील तर तुम्हीही या। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला मध्यंतरी भूक वगैरे लागली खरेदी करत असताना तर लाईव्ह फूड स्टॉल सुद्धा आहेत, तर तुम्ही खाण्यापिण्याचा सुद्धा आनंद इथे घेऊ शकता। स्पेशली संक्रांत आलेली आहे आणि संक्रांती निमित्त खरेदी करायला बाहेर पडणार असाल तर काटदरे हॉलमध्ये नक्की व्हिजिट करा। पहिल्या स्टॉलवर आपण आलेलो आहोत। सुवर्ण संधी आहे काहीतरी, काय सुवर्ण संधी आहे सर? सर आपल्याकडे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटचे सगळे ऑप्शन्स आहेत। 2 व्हीलर 4 व्हीलर लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेम आणि म्युच्युअल फंड आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असे सगळे ऑप्शन आपल्याकडे आहेत। BBN संस्थेने आम्हाला हा चान्स दिला, आमचे प्रोडक्ट पुढे दाखवला, त्याच्याबद्दल त्यांचे आभार आहेत। छान। तर आपण बघितले तर इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स राजेश आपटे सर आहेत आपल्यासोबत। आणि तुम्हालाही काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काटदरे हॉलच्या या 1 नंबर स्टॉलला नक्की व्हिजिट करा। संक्रांती निमित्ताने छान असे स्टॉल्स इथे आहेत। इथे बघूया आपण आता खाण्यापिण्यापासून सुरुवात झालेली आहे। चकल्या आहेत आणि अजून भरपूर काही आहे, लोणचे पण आहे। नवीन प्रकार आहे हा। कसा प्रकार आहे? ही ज्वारीची चकली आहे, प्युअर ज्वारी। प्युअर ज्वारीची चकली आहे। ज्यांना काही कारणामुळे नेहमीचे चकली खाता येत नाही त्यांच्यासाठी बनवलेली आहे ही। आणि हे स्पेशालिटी म्हणजे असं वेगळं काही घरगुती बनवलेलं आहे। हो, घरगुती आयटम आहे। अजून काय आहे आपल्याकडे? लोणचे वगैरे आहेत। हो, सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत। त्याच्यानंतर लाल तांदूळ आहे, हातसडीचा तांदूळ आहे, बऱ्याचशा गोष्टी युनिक आहेत। त्या हर्बल किट आहे। तर आज आपण साधारण 30 स्टॉल बघणार आहोत आणि हे स्टॉल व्हिजिट करत असताना जर तुम्ही 250 पर्यंत काही खरेदी केली तर तुम्हाला लकी ड्रॉ सुद्धा पार्टिसिपेट करता येणार आहे। लकी ड्रॉ सुद्धा आहे इथे, तर या आणि व्हिजिट करा। आता पुढच्या स्टॉलवर आपण आहोत। नमस्कार मॅम। डॉक्टर श्रद्धा सोमण, आमचं ड्रीम रिव्हर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आहे आपले बदलापूरमध्येच आणि तिथे डिग्री डिप्लोमाचे कोर्सेस चालतात त्या मुलांकडून। आणि आता सध्या आपल्या मोदीजींनी आपल्या पंतप्रधानांनी मिलेट इयर जाहीर केलेला आहे, त्यामुळे आम्ही मिलेटला प्राधान्य देऊन मुलांना आवडतील असे मिलेटचे पदार्थ बनवलेले आहेत। यामध्ये मिलेट शेवई आहे, मिलेटचं इडली आहे, मिलेट डोसा आहे, मिलेट पास्ता आहे आणि राळा म्हणून एक मिलेट येतं, हाय प्रोटीन्स असणारं, त्याचा तुम्ही शिरा वगैरे करू शकता। त्यानंतर हे दोन्ही मसाले घरगुती, कच्चा मसाला, मसाले भाता कसला, सांबार मसाला, हे सगळं मिक्स आहे। तुम्ही ह्या इडलीमध्ये सुद्धा 15-20 मिनिटं फक्त भिजवून ठेवा, मीठ वगैरे सगळं आहे, तुम्हाला ताबडतोब तुम्हाला इन्स्टंट इडली आपल्या इडली असते तशीच इडली आहे की दुसरी कोणती? नाही, ही इडली याची आहे, मिलेटची। इथे आहेत ती प्रोडक्ट सगळे मिलेटचे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी प्रोडक्ट्स आहेत, सगळे प्रोडक्ट्स आहेत। मस्त। जर पास्ता बघितला आपण तर त्यांनी बघा युनिक वेगळं काहीतरी मुलांना हेल्दी असं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे मुलांना, नंतर वृद्ध माणसांना आणि आपल्या म्हणजे तरुणांना सुद्धा एनर्जी आणि प्रोटीन्स असं असणार आहे। ही आमची टीम आहे सगळी, या विशाखा मॅडम, हे अभिजित सर। तर या तुम्ही पण या स्टॉलला व्हिजिट करा। खूप छान छान असे पदार्थ आपल्याला हेल्दी इथे मिळणार आहेत। आता आपण छान अशा स्टॉलवर आलेलो आहोत। संक्रांत येते, काही डेकोरेशन्स करायचे असतील तर ह्या स्टॉलला व्हिजिट करा। नमस्कार, मी सुजाता जोगदंड। हॅलो, मोतिकम हा माझा ब्रँड आहे। याच्यात मी मोत्याच्या विविध वस्तू बनवते। आता संक्रांत आहे तर बायकांना संक्रांतीसाठी लागणारे ह्या मोत्याच्या छोट्या छोट्या रांगोळ्या अशा बनवते। लक्ष्मीची पावलं, हे सगळं असं मोत्याचं मी बनवते। मोत्याची सुपारी, हे सगळं तुम्ही बनवलं आहे घरी? सगळं मी स्वतः बनवते।
तर कोणालाही यायचं असेल, भेट द्यायची असेल तर नक्की मौतिकम स्टॉलला भेट द्या. सुजाता जोगदंड 9820684482. थँक्यू सो मच. तर संक्रांतीसाठी छान आपण बघत आहोत स्टॉल आहे तिथे. आता पुढे जर आपण आलो तर 6 नंबर स्टॉलवरती आपल्याला पर्सचे कलेक्शन दिसत आहे. वुमन्स म्हटल्या तर आपल्याला काय शॉपिंग करायला आवडते, पैसे ठेवायला आवडतात. पॅकेट तर पाहिजे पैसे वगैरे ठेवायला. आमच्याकडे ट्रॅव्हल पाऊच म्हणून असेल, लेडीज जेंट्सला दोघांना उपयोगात येईल. ओके. बाकी कॉईन्स, चाव्या पर्समध्ये अशा पटकन हरवतात, त्या अशा एका ठिकाणी सापडतात. नवीन पॅटर्न, एक नवीन पॅटर्न तुम्हाला दाखवते. हे ओल्या कपड्यांचं आहे. आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा आपले लहान कपडे आपण कुठे ठेवणार, बरोबर. मग ते तुम्ही कुठेतरी प्लास्टिकच्या ह्याच्यात ठेवता, ते तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता. तर तुम्ही हे पण दाखवा, म्हणजे की त्याच्यामुळे म्हणजे आता हे आमच्याकडनं सुविधा. हे बघा, यांनी एक छान नवीन काहीतरी कस्टमाइज केलेलं प्रोडक्ट आहे. ट्रॅव्हलिंग मध्ये जर ओले कपडे वगैरे आपले ठेवायचे असतील तर आपण ह्या बॅगमध्ये ते कॅरी करू शकतो. अजून बाकीचे पर्सेस वगैरे पण आहेत. खणाच्या पर्स पण आपल्याला इथे दिसत आहेत. आता संक्रांत येते म्हटल्यावरती खणाची साडी जर वेअर करणार असाल तर पर्स पण तशा पाहिजे. असं पण आम्ही अशा गोष्टी बनवतो की आपल्या साडीमध्ये आपण कोणाला आठवणी अशी वस्तू देऊ शकतो. काकांचा फीडबॅक घेऊया आपण. काय घेतलंय? मी आता चालू बघायला. काकींसाठी इंटरेस्टिंग खरेदी? वाटतंय. शुभेच्छा नवोद्योगांसाठी. छान. त्याला सपोर्ट देणे महत्वाचं आहे. आजच सुरू झालाय स्टॉल आणि जर आपण प्रतिसाद बघितला बदलापूरकरांचा तर सुरू झालेला आहे. खाण्यापिण्याच्या स्टॉलवर आलेलो आहोत आपण. काय बोलशील आज काय काय आहे स्टॉलवर? ठीक आहे, चालेल. माझं नाव आद्य कस्तुरे आहे. हे माझ्या मम्माच्या हॉलचे स्टॉल आहे. इथे तिळगुळाचे लाडू आहेत, काला जामुन, चिवडा एक पाव आहे, काला जामुन 1 पाव आहे आणि तिळगुळाचा लाडू 1 ग्राम 100 ग्राम. ठीक आहे. छान बोललेला आहे. मस्त आपल्याला पोह्याचा चिवडा दिसतोय, तिळगुळाचे लाडू आहे. संक्रांत म्हटले तर लाडू पाहिजेच. ही काय मॅम? काय आधी सांग? मूग डाळ, गाजराचा हलवा आणि मूग डाळचा पण हलवा आहे. अगदी हेल्दी स्टॉलवर आपण आलो. इथे बघूया आपण. अपूर्वा, साहिल, थँक्यू. काय? ओके. तर बघा, छान मस्त एकदा ह्या स्टॉलला आपण पूर्णपणे बघूया. तिथे छान रुखवतचं सामान दिसतंय मला इथे. मस्त एकदम संपूर्ण स्टॉलवर आपण नजर टाकत आहोत. काटदरे हॉलमध्ये आपण आलेलो आहोत. BBN यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेलं हे सुंदर असं एक्झिबिशन आहे. लग्न सराईसाठी जर तुम्हाला रुखवतचा काही सामान लागत असेल तर तो इथे मिळणार आहे. या हळदीची प्लेट वगैरे बघूया आपण. अगदी युनिक कलेक्शन आहे. मेहंदीसाठी पण आहे, मुंजेसाठी पण आहे. छान आहे सगळं. तर हे काय मॅम? हे पण रुखवत आहे. हे पण मिळणार आहे का समजा जर एखाद्याला घ्यायचं तर हे कसं ऑर्डर करायचं किंवा कशी ऑर्डर द्यायची तुम्हाला? तुम्ही माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू नाही शकता. म्हणजे किती दिवस लागतात ते बनवायला तुम्हाला? नाही, हे तसं तुम्ही जर विकत घेतलं प्रत्येकाने तर खूप कॉस्टली आहे आणि तुम्ही बरोबर. घरी पण कुठे ठेवणार, तर कस्टमरच्या दृष्टीने ते रेंटनी घेणं जास्त सोयीचं आहे. ओके. हा, तर तुम्ही एक साधारण 6,000पासून आमचं पूर्ण सेट चालू चालू होतं, जे बेसिक आहे. ओके. जर हे बघितलं तर हे लग्नाचं सेटअप आहे आणि हे 2 जे आहे हे मुंजेचं सेटअप. ठीक आहे. तर आता भरपूर असे स्टॉल्सवर आपण व्हिजिट करणार आहोत. तिथे जाऊया आपण या स्टॉलवरती. साड्यांचं कलेक्शन दिसतंय. साड्या म्हटलं तर ऑलवेज फेवरेट असतात. तर कसं कलेक्शन आहे मॅम? काय प्राइस आहे? कसं सुरुवात आहे? आमचं आधी श्री कलकत्ता साडीज या नावाने बुटीक आहे गांधी चौकात आणि आमच्याकडे फक्त कलकत्ता साड्या असतात. कलकत्ता कॉटन, सिल्क, हँडलूम, लिनेन, मस्लिन, जामदनी, ढाकाई अशा बऱ्याच प्रकारच्या कलकत्तामधल्या साड्या आहेत आणि 750 पासून स्टार्ट आहे. त्याच्या पुढे कुठल्याही रेंजमध्ये साड्या मिळू शकतात. तर संक्रांती येते मॅम. ब्लॅक कलरचं खूप कॉम्बिनेशन दिसतात तुमच्याकडे. ब्लॅक कलरमध्ये किती आहेत? पॅटर्न भरपूर आहेत. हो, भरपूर आहेत. सध्या ब्लॅकमध्ये भरपूर पॅटर्न आहेत आणि याच्यात मस्लिनमध्ये वगैरे पण आहेत, कॉटनमध्ये आहेत, लिनेनमध्ये आहेत, बरेच प्रकार ब्लॅक. तर ब्लॅक
ब्लॅक कलरच्या कॉम्बिनेशन जर घ्यायचं असेल, संक्रांत येते आहे तर या इथे. संक्रांतच नाही, तुम्हाला नेहमीसाठी जर साड्या परचेस करायच्या असतील तर छान कॉम्बिनेशनच्या मस्त क्वालिटीच्या साड्या दिसत आहेत इथे. आता आपण पुढे आलेलो आहोत. नवीन काहीतरी या एक्झिबिशनला ना आपल्याला भरपूर युनिक काहीतरी दिसतंय. पहिले आपण बघितलं इन्व्हेस्टमेंट आणि आता जर आपण इथे बघितलं तर शेअर खान, मला मे बी शेअर मार्केट टाईप काही असणार का इथे, बरोबर ना? थोडंफार समजलंय मला पण. तर काय माहिती द्याल सर? आपली शेअरखानची फ्रँचायझी आहे आणि कसं आहे, आपण जवळपास मराठी लोकांचं म्हटलं तर शेअर मार्केटला आपण फार घाबरतो. तर ते व्यवस्थित शिकून जर का केलं तर तुम्हाला प्रॉफिटेबल बिझनेस येतो. तर सिरियसली जर का याच्यात काम केल्यावर कसा प्रॉफिट होतो, त्याच्यासाठी काय काय शिकायचं, तंत्रशुद्ध पद्धतीने शेअर मार्केटमध्ये काम कसं करायचं हे सगळं आपण शिकवतो. आपले त्याचे क्लासेस आहेत, त्याचा आपण इथे स्टॉल लावलेला आहे. तर मी बदलापूरकरांना विनंती करेन की शक्य असेल तेवढ्यांनी घरातल्या एकाने तरी शेअर मार्केटमध्ये सहभाग घ्यावा, शेअर मार्केट शिकून घ्यावं, जेणेकरून फायनान्शियल ग्रोथ व्हायला खूप मदत होईल. बरोबर. तर इथे जे येथील स्टॉल्स वगैरे बघाल त्यांना तुम्ही माहिती देणार आहात, कसं क्लासेस वगैरे कसे असणार आहेत याची सगळी. तर आताच आजच सुरुवात झालेली आहे आणि गर्दी पण प्रचंड दिसते. जर आपण बघितलं की त्यांनी सांगितलं शेअर मार्केटला मराठी माणूस घाबरतो किंवा सगळेच घाबरतात, घाबरायला पाहिजे, परंतु जर काळजी घेतली तर भरपूर असं बेनिफिटही आपल्याला मिळू शकतो. तुम्ही या इथे माहिती घ्या भरपूर अशी. पुढच्या स्टॉलवर जाऊया आपण आता. छान असे आपल्याला तोरणचे वगैरे कलेक्शन दिसत आहेत. थोडंसं मोठ्याने बोला. खूप सारे काही आकाशकंदील आणि हे सगळ्या वस्तू मी पूर्ण हाताने बनवलेले आहे. आता हे सुद्धा एक गणपतीचं आहे, किचन आहे किंवा आपण वॉल पीस म्हणून पण ठेवू शकतो. त्यानंतर हे आकाशकंदील दिवाळीसाठी जे लागतात, आकाशकंदील आहे, नंतर झुंबर, परडी, बरोबर, तोरणी, ह्या सगळ्या गोष्टी. आपण कुठून आलेला आहात? अंबरनाथवरून आल्या. वॉशेबल आहेत. रुखवतसाठी लागणाऱ्या सर्व काही वस्तू इथे मिळणार आहेत आणि अगदी वॉशेबल आहेत. संक्रांतीसाठी वाण म्हणून सुद्धा ह्या वस्तू आपण देऊ शकतो. छोट्या छोट्या वस्तू जे आहेत त्या पण एखादी वस्तू जर तुम्हाला आवडत असेल ना तर स्क्रीनशॉट घ्या आणि नक्की या, कारण इथे आल्यावरती माहित नाही भरपूर गर्दी पडणार आहे, राहील का नाही ती वस्तू. पुढच्या स्टॉलवर आहोत आपण. साबण वगैरे दिसत आहेत मला इथे, त्यांच्याशी बोलूया. सगळी नॅचरल प्रोडक्ट्स आहेत. क्वालिटी बेसमधले सोप्स आहेत ज्याने स्किन ड्राय नाही पडत. बाथ सॉल्ट्स आहेत, फेस वॉश, बॉडी वॉश आहेत, स्क्रब्स, मॉइश्चरायझर स्पेशल आता थंडीसाठी उपयोगी आहे आणि उठणं आणि लहान मुलांचे स्पेशल सोप्स आहेत. सो नक्की विजिट करा. थँक्यू. आपण एक दोन फीडबॅक्स घेऊया आता. एक फीडबॅक घेऊया. इथे मॅडम आहेत. हाय मॅम, कसं वाटले स्टॉल्स वगैरे? किती स्टॉल? छान, पहिल्यांदा आले बघायला, पण खूप क्वालिटी वगैरे खूप छान आहे त्याची. कुठून आलात? मी बदलापूरमध्ये शो पार्कमध्ये झाले, तर मी पहिल्यांदा तिथे गार्डन शॉपिंग सुरू झाली आहे आता. हो. थँक्यू. अजून हे आहे तिथे आजोबा काका आहेत. कसे वाटतंय स्टॉल वगैरे? कसा फीडबॅक आहे? सुंदर आहे. फक्त ब्राह्मणांसाठी जायला पाहिजे, तसं काही नाही, सगळेच येऊ शकतात. छान. कारण तिकडे बाहेर एकदम भेटला हा ब्राह्मण आहे त्यामुळे त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे बीबीएननी, पण सगळ्या बदलापूरकरांनी फायदा घ्यायचा आहे. काय खरेदी केली आपण? खरेदी काय नाही, आता काय खरेदी करायचं नाही. आमच्या तोंडात ना दात, आम्ही फक्त नुसतं बघतो आणि पुढे भरतो. चकल्या दिसल्या, ते चिवडा दिसल्या, चकल्या दिसल्या पण खायचं, खाऊ नाही शकत. 85 म्हणून भावे काका, आम चित्रे काका. थँक्यू. थँक्यू. काका बोलतात मला चकल्या दिसल्यात पण दात नाहीये म्हणून खाऊ शकत नाही. असं नाही, आपण काहीतरी पर्याय काढूया याच्यावर. पण पुढच्या स्टॉलवर आपण आलेलो आहोत. नमस्कार, काय बोलाल सर? आज काय माहिती? मॅडम, आम्ही स्टेट बँकेकडून आहे. स्टेट बँक आम्ही इथे 1980 पासून, वी आर द ओल्डेस्ट बँक इन बदलापूर. आणि स्टेट बँक जशी सगळ्यात जुनी आहे, एन नंबर ऑफ प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे एका छोट्या गोष्टीपासून मोठ्यापर्यंत, जसं बघाल होम लोन, एज्युकेशन लोन, सगळ्या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो. तर थँक्स टू दिस एक्झिबिशन वी गेट अपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट एव्हरीथिंग. कसा आहे रिस्पॉन्स? काय माहिती देता येते का स्टॉल बघायला? असा खूप कमी लोक मिळतात ज्यांनी कधी SBIच्या संपर्कात नाही आले, त्यामुळे तो एक ॲडव्हान्टेज आहे. लोक येत आहेत आणि त्यांना
डिटेल्स देतोय प्रॉडक्टबद्दल, आमची माहिती सांगतोय आणि नक्कीच रिस्पॉन्स चांगला मिळेल. तर SBI बँक आपण सगळ्यांनीच बघितलेली आहे. आपण सगळेच काही ना काही कामासाठी जात असतो, पण आज ते आपल्यासाठी इथे स्टॉल घेऊन आलेले आहेत. तुम्ही या, काही प्रश्न असतील तुमचे तर त्यांना नक्कीच विचारा. इथे जाऊया आपण आता. काहीतरी नवीन वाटतं आहे आपल्याला स्टॉलवरती. इथे थोडेसे गर्दी आहे, आपण पुढे येऊया. इथे काही महिला दिसत आहेत आपल्याला, आपण त्यांना पहिले फीडबॅक विचारूया. हाय मॅम, काय काय खरेदी केली आहे? अजून तरी आता जस्ट आलोय, जस्ट चेक करतोय, परफ्यूम चेक करतोय. कसं वाटतंय, काय वाटेल? आवडले होणार, तेच बार्गेनिंग चाललंय. छान, हरकत नाही. इथे परफ्यूमचा स्टॉल आहे, पण इथे विचारूया मॅमला तोपर्यंत. युनिक वाटतंय आपल्याला, छान. काय कलेक्शन आहे मॅम? माझ्याकडे क्रिस्टलची प्रोडक्ट्स आहेत. क्रिस्टल पेंडंट, क्रिस्टल ब्रेसलेट, क्रिस्टल तुमचे पेबल्स असतात, कवडी असते, गोमती चक्र असतं, वास्तू पॉझिटिव्हिटीसाठी ट्री असतात. तर ह्या सगळ्या वस्तू तुम्ही, बाथ सॉल्ट आहेत, ऑइल आहे, हे सगळं तुम्ही निगेटिव्हिटी घालवणं, एन्झायटी, अबेंडन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही हे वापरू शकता. वास्तुशास्त्रासाठी यूज होणाऱ्या किंवा तुमचा जर विश्वास असेल, विश्वास असलाच पाहिजे, तर अशा ज्या वस्तू आहेत आपल्याला नॉर्मली मिळत नाहीत. बरोबर, ऑनलाईन वगैरे कुठून तरी ऑर्डर करतात आणि त्याच्यात फसतात, तर तुम्हाला इथे त्या मिळणार आहेत. छान अशा वस्तू आहेत, तुम्ही बघू शकतात. तर तुम्ही पण या, व्हिजिट करा. बदलापूर ईस्टला काटदरे हॉलमध्ये हे एक्झिबिशन लागलेलं आहे. 17 नंबर स्टॉलवरती आपण आहोत. आता पुढच्या स्टॉलवर आपण जाऊया. तिथे परफ्यूममध्ये खूप गर्दी झालेली आहे. छान काहीतरी असणार आहे तिथे, त्यामुळे इथे बघूया आपण. ज्वेलरीचं कलेक्शन आहे. कोणती सणासूद म्हटली की ज्वेलरी पाहिजे. मोत्यांची ज्वेलरी पण दिसते मला इथे. आता संक्रांत आहे म्हटल्यावरती मोत्यांची ज्वेलरी पाहिजेच. नमस्कार, मी विदुला वामोरकर. विवा क्रिएशन या नावाने ब्रँड आहे माझं. आत्ता बदलापूरला काटदरे हॉलमध्ये एक्झिबिशन आहे. माझ्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी आहेत. पारंपरिक, फॅन्सी, ट्रॅडिशनल, अमेरिकन डायमंडमध्ये पण आहेत. मंगळसूत्र आहेत, कानातले आहेत, अंगठ्या आहेत, ब्रेसलेट आहेत, अँटी टार्निश पण आहेत. नक्की व्हिजिट करा बदलापूरला काटदरे हॉलमध्ये विवा क्रिएशन. थँक्यू. काय काय खरेदी केली आहे? आता करते हो. आता म्हणजे आपल्याला अट्रॅक्ट करतं म्हणजे हे ऑर्नामेंट्स सगळे जास्त ज्वेलरी. संक्रांती येते, मग खरेदी जास्त होतात. घेतलाय ना आता, घेतले गेला. खरेदीला सुरुवात झाली. कुठून? बदलापूरमधून आलात? अंबरनाथवरून आलात? अरे वा. चला, अंबरनाथवरून बदलापूरला पण व्हिजिट व्हायला लागली आहे. छान आहे, खरेदी पण सुरुवात झाली आहे. पुढचं स्टॉल बघूया आपण. नमस्कार, मी जान्हवी खडीलकर. माझं होममेड केक, चॉकलेट्स यांचा बिझनेस आहे. पूर्ण होममेड मी स्वतः करते आणि फ्रेश असतं सगळं. म्हणजे ॲज पर ऑर्डरच केले जातात. म्हणजे मी करून नाही ठेवत स्टोअर. म्हणजे उद्याची ऑर्डर असेल तर मी आज करते. आणि माझी पहिलीच वेळ आहे ही स्टॉल लावायची. कसा आहे अजून एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स खूप छान मिळाला मला पहिल्यापासूनच. काही ऑफर ठेवल्यात की कसं आहे? नाही, आता सध्या ऑफर नाहीत आणि माझं रेंज पण खूप नाहीये. रेंज जास्त नाही, त्यामुळे ऑफर्स ठेवायचं कारण नाही. आणि पहिलीच वेळ, आता एक्सपिरियन्स घेऊन मग तसं. केक पण आहे? हो, पेस्ट्री केक आहे. ओके. पण फ्रीजच्या अभावापायी मी एवढंच आता 2च ठेवलेत, कारण ह्याला फ्रीज लागतं आणि हे कोरडे पदार्थ राहू शकतात. छान. तर तुम्ही या, व्हिजिट करा इथे ओवीजमध्ये. छान. पुढच्या स्टॉलवर जाऊया आपण आता. HDFC म्युच्युअल फंड. फीडबॅक घेऊया आपण सरांचा. सर, काय खरेदी केली? काही काय बोलायला, काय माहिती द्यायला? आज काय काय आहे स्टॉलवर इथे? मी फायनान्शियल कन्सल्टंट आहे. माझं नाव मधुरा कुलकर्णी आहे आणि माझ्याकडे ऑल फायनान्शियल प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, FD, मेडिक्लेमच्या ऑल कंपनीज आहेत आणि इन्शुरन्सच्या पण ऑल कंपनीज आहेत. कुठून आलात आपण? मी उल्हासनगरवरून आलो. येस. कसा आहे रिस्पॉन्स? कसा वाटतं? आहे ओके, चांगला आहे. आजच चालू झालं? हां, आजच आहे ना, फर्स्ट डे आहे ना. मेन असं काय, कोणत्या म्युच्युअल फंड बद्दल सजेस्ट कराल काही? मेन असं म्हणजे एक्झॅक्ट एकच म्युच्युअल फंड असं नाही सांगू शकत, पण हां
जसं HDFC आहे, पराग पारेख आहे, SBI म्युच्युअल फंड आहे, हे सगळे चांगले फंड आहेत. आणि मेडिक्लेम मध्ये केअर हेल्थ आहे, केअर हेल्थच्या इंश्योरेंस के लिए भी बहुत अच्छी चीज़ है. ऑल काइंड ऑफ पॉलिसीज है. एज ग्राफ अगर आप देखने जाओगे 100 साल तक हम पॉलिसी देते हैं. जितनी भी अगर से कोई भी क्रिटिकल केसेस है, हार्ट, कैंसर, उन सभी लोगों के लिए भी प्लान्स है. बहुत अच्छी म्हणजे माझा उद्देश हा स्टॉल लावण्याचा असा आहे की फायनान्शियल अवेअरनेस आहे ना खूप कमी असते लोकांना. बाकी सगळं खरेदी करतात पण फायनान्शियल प्रोडक्ट्स म्हटलं की जरा मागे. स्टॉलवर येतात त्यांना काय माहिती देत आहेत मग? त्यांना आम्ही सगळं प्रोडक्टची माहिती देतो, सगळे काय काय आहे ते. युनिक काहीतरी पुन्हा एकदा बघितलेलं आहे आपण. म्युच्युअल फंड बद्दल तुम्हाला इथे माहिती मिळणार आहे. भरपूर असे फंड्स असतात, त्यातून कुठला योग्य सिलेक्ट करायचं त्याची माहिती घेऊ शकता इथे. चकल्या म्हटलं की बस दिवाळी आठवते, आणि जर त्या संक्रांतीमध्ये खायला भेटल्या तर वाव. मी आकांक्षा पानवलकर, श्री आर्या फूड्स. भाजणी चकली हे आपलं मेन आमचं प्रॉडक्ट आहे आणि खरंच भाजणी चकली लोकांना आवडते, जी खरी आहे घरगुती आपली पहिल्यापासूनची, म्हणजे सात धान्य किंवा ते वापरून जी केलेली. तर ही भाजणी चकली माझं प्रॉडक्ट खूप म्हणजे जातं. आणि मागच्या वेळेला सुद्धा आता हनुमान मंदिरला माझा स्टॉल होता आणि जवळजवळ 15 किलो चकली माझी 2 दिवसात तिथे गेली आहे. आणि आता सुद्धा भाजणी चकली, चिवडा त्याच्याबरोबर, आणि या शेवया आहेत फ्लेवर्ड, या सुद्धा आहेत माझ्याकडे. हे सगळं घरगुती बनवलं? हे सगळं घरगुती बनवते. या शेवया मी पालीवरून आणते, बल्लाळेश्वरच्या. पण चकली आणि चिवडा हे माझं खास प्रॉडक्ट आहे आणि लोकांना आवडतं आणि छान रिस्पॉन्स आहे आज. श्री आर्या फूड. नंबर नाही काय कार्ड. तर आपण चकलीच्या स्टॉलवर होतो आता. पापड वगैरे पण दिसत आहेत इथे. म्हणजे या स्टॉलमध्ये आलं की बस भरपूर भरगच्च अशी खरेदी होणार आहे. कुरड्या दिसत आहेत, तर अजून काय आहे, साबुदाण्याचे पण पापड दिसत आहेत. प्रकार आहेत. पोहा कुरडई पण आपल्याकडे आहे, त्याच्यानंतर साबुदाण्याची कुरडई आहे, गव्हाची कुरडई आहे, आणि सगळे हेल्दी प्रॉडक्ट्स आहेत, सगळे होममेड प्रॉडक्ट्स आहेत. हे सगळे प्रॉडक्ट आपल्याकडे कोकणामधनं येतात, कोकणामध्ये बनवले जातात सगळे. पापड असून लोणची, सरबत आहेत, कोकम सरबत आमच्या घरचं आहे, आगळ आहे, त्याची आपण सोलकढी वगैरे बनवतो, किंवा भाजी आमटीला सुद्धा तुम्ही कोकमाऐवजी वापरू शकता. त्याच्यानंतर शेवया आहेत. हा जो प्रकार आहे हा आहे बाजरी खारोडी. सध्या थंडीचा सीझन आहे तर आपण बाजरी खातो, तर ही तळायची आणि त्याच्यामध्ये आपण भेळेसारखं करू शकतो. याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लिंबू पिळून, तुमच्याकडे स्पाउट्स असतील तर स्पाउट्स टाका आणि याची उत्कृष्ट भेळ लागते. इतकं छान सांगितलं मॅडमनी. आणि हे आपले नॉर्मल सांडगे, ज्याची आपण भाजी किंवा सांडगे भात करतो, सगळ्या मिक्स डाळींचे आहेत. त्याच्यानंतर हा प्रकार फार सुंदर आहे. ही शिंगाड्याची शेवई आहे. शिंगाडा हा खूप न्यूट्रीवर्धक आहे, आरोग्यवर्धक आहे. त्याचे तिन्ही प्रकार, एक तर उपासाला चालतो, नॉर्मल खायला चालतो. याची तुम्ही खीर बनवू शकता, उपमा बनवू शकता, तळलं तर ती बटाट्याच्या किसासारखी फुलते, तर त्याच्यामुळे चिवडा बनवू शकता. मुलांना टिफिनला द्यायला अतिशय चांगला हेल्दी ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हिंग आहे, कांदा लसूण मसाला आहे, केशर वेलची सिरप आहे. वेगळ्या वेगळ्या करण्यापेक्षा तुम्ही थोडा अर्क टाकला, फ्रीजच्या बाहेर हा 8 ते 10 महिने राहतो. त्याच्यानंतर शेवया, फणसाचे गरे तळलेले, रेडी टू ईट खायला आहे. पोहा डांगर आहे, ज्यांना डांगर प्रकार आवडतो तर त्यांनी, म्हणजे पोहा पापडाचं हे आधीच आपण म्हणतो सारण किंवा पीठ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ताक घालू शकता किंवा पाणी घालू शकून लाटी आपण जसं खातो त्या स्वरूपात खाऊ शकता. दही घालून कोशिंबीर सारखं पण करू शकता. खाण्यापिण्याचे एकापेक्षा एक पदार्थ दिसतात. हे मेथकूट आहे, कोकण वासियांचा प्राण आहे हा. खूप मेथकूट भात लहान बाळापासून म्हाताऱ्यांपर्यंत आपण सगळ्यांना देऊ शकतो. ज्यांना मेथकूट भात आवडत नाही तर ह्याच्यामध्ये मिक्स डाळी असतात, सुंठ असते, त्याच्यामध्ये मी पराठ्यामध्ये घालून सुद्धा एक हेल्दी करू शकता पराठा. लाडवांचे सगळे प्रकार आहेत. तिळगुळाचे हे आपले कुरकुरीत लाडू आहेत. त्याच्यानंतर सिनियर सिटीजनसाठी मऊ लाडू आहेत आपल्याकडे. आणि हा एक प्रकार आहे तिळाची वडी किंवा तिळाची चिक्की. तुम्हाला समजा एक असं लाडू द्यायला कसं तरी वाटत असेल, काही मोठ्या आकारामध्ये असल्यामुळे तुम्ही थोडंसं एक हातावर दिलं तरी ते घसघशीत वाटू शकतं. कोकम आहे आणि असे वेगवेगळे जवळजवळ आता लावलेले सगळे प्रकार आपले घरगुती कोकणी पदार्थ पण जास्त आहेत, छान आहे. कोकणातलंच मेन आहे, कारण माझा आजोळ तिकडचा आहे, त्याच्यामुळे बटाट्याची शेव आपल्याकडे आहे. उपासाचे भरपूर पर्याय तुम्हाला इथे मिळतील. पिठं मी लावलेली नाही आहेत, उद्या पिठं सगळी आणणार आहे, थालीपीठ भाजणी. त्याच्यानंतर आपल्याकडे शिंगाड्याचं पीठ आहे, उपासाची भाजणी आहे, अशी कुळीत पीठ आहे जे आम्ही घरी जात्यावर दळतो. तर हे सगळं सुद्धा तुम्हाला मिळेल. तर तुम्ही नक्की 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 व्हिजिट करा. कुठे याल तर काटदरे हॉलला या. BBNGने बनवलेले सुंदर स्टॉल्स एक्झिबिशन्स आहे आणि नक्की या. आम्ही आज आणि उद्या 9 वाजेपर्यंत रात्री आहोत. इतके सुंदर स्टॉलवर आपण होतो. जर तुम्हाला खाण्यापिण्याची आवड असेल तर या स्टॉलवरून भरगच्च अशी तुम्ही भरभरून खरेदी करणार आहात.
इथे बघूया आपण आता काटदरे हॉलमध्ये आपण आलेलो आहोत बदलापूर ईस्टला. हाय. सो माझा स्टॉल नंबर आहे 24 आणि हा स्टॉल हँडमेड सोप्सचा आहे. ह्याच्यामध्ये डिफरंट स्किन टाईप्ससाठी त्यांच्या नीड्स लक्षात घेऊन सोप्स आणि मी फेस वॉशेस बनवलेले आहेत. सो वी आर व्हरायटी. इथे हा नवीनच लॉन्च केलेला आहे लुफा सोप. सो जे आपण हा नॅचरल लुफा आहे. आपण घरी जे वापरतो यूज प्लास्टिकचं वगैरे असतं सो त्याने स्किनला इरिटेशन होऊ शकतं किंवा रॅशेस वगैरे येऊ शकतात. सो हा नॅचरल लुफापासून बनवलेला सोप आहे. 3 फ्रेग्रन्समध्ये अवेलेबल आहे. देन देर इज अजून एक ॲडिशन आहे भीमसेनी कापूरचा सोप आहे हा. ॲज यू नो भीमसेनी कापूर इज आयुर्वेदिक सो ते आहे. नंतर केशरचा सोप आहे. थंडीसाठी स्पेशली स्किन नीड लक्षात घेता चिया बटरचा आणि ॲलोवेराचा सोप आहे. आणि लहान मुलांसाठी असे किड्स सोप आहे छोटे टॉय सोप्स लहान मुलांसाठी आणि काही गिफ्ट कॉम्बोज बनवलेले आहेत. आणि फेस वॉश आहेत. अँड देन अगेन हेअर ऑइल आहे. हे हेअर ऑइल तुमच्या केसांच्या सगळ्या समस्यांसाठी हे उपाय आहे. कारण की तुमचे केस गळणे न वाढणे ड्राय डॅन्ड्रफ होणे स्कॅल्प ड्राय पडणे या सगळ्या गोष्टींसाठी हे युजफुल आहे. तर या स्टॉल नंबर 24 वरती तुम्ही पण या व्हिजिट करा. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून आलो आहे. रेट ऑफ इंटरेस्टचा पॅम्पलेट आहे. 30 वर्षे जुनी आपली संस्था आहे. बेळगावला आणि पुण्याला आमचं हेड ऑफिस आहे. कल्याणच्या शाखेमधून आम्ही आलो आहे. अहिल्याबाई चौकामध्ये ब्रांच आहे. या एकदा ब्रांचला व्हिजिट करा. छान. वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे आपल्या बदलापूर ईस्टला काटदरे हॉलमध्ये आलेले आहे स्टॉल घेऊन. तर तुम्ही या स्टॉल नंबर आपण 24-25 बघितला. आता अजून काही बघूया स्टॉल. वेगळे वेगळे स्टॉल्स दिसतात मला आज इथे. 2002 पासून व्यवसायामध्ये आहे. कुठून आलात सर? बदलापूर. देवेंद्र आपटे नाव माझं. मी स्वतः MSc ॲग्री एंटमॉलॉजी आणि अवेअरनेस प्लस पेस्ट कंट्रोल असं दोन्ही आपण काम करतो. आणि मेन USP आपला म्हणजे क्लायंट सेफ्टी आपण टार्गेटेड करतो नेहमी. त्यामुळे माझ्या ऑपरेटर्स आणि क्लायंट यांचं जास्तीत जास्त सेफ्टी प्रिकॉशन वापरून काम करतो. थँक्यू. पेस्ट कंट्रोल या स्टॉलवर होतो आपण आता. त्यांनी छान अशी माहिती दिलेली आहे. बदलापूरमधलेच आहे. खाण्यापिण्याच्या स्टॉलवर आलेलो आहोत. आमचं श्रीराम घरगुती उत्पादन म्हणून अंबरनाथला आहे. आमच्याकडे हळदीचं लोणचं, लिंबाचं, आवळ्याचं, डिंक लाडू, मेथी लाडू, उडदाचे लाडू, मुगाचे लाडू, बेसनाचे लाडू आणि सगळ्या स्पेशालिटी मोतीचूर लाडू आहेत. 3-4 प्रकारचे चिवडे आहेत. एवढा आम्ही घरी तयार करतो. हे सगळं घरी तयार करतो. लाडू वगैरे सगळे चांगले तुपातले, साजूक तुपातले वगैरेच बनवतो. तर बदलापूरकरांनी या आणि व्हिजिट करा. लाडूचे विविध असे प्रकार तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला चिवडाही दिसतो आहे. मका चिवडा आहे. तर मका चिवडाही आहे इथे. तुम्ही या सगळे पदार्थ जे आहेत त्यांनी घरी बनवलेले आहेत. त्यामुळे ते खूप छान असणार आहेत, हेल्दी असणार आहेत. साड्यांच्या स्टॉलवर आलेलो आहोत आपण. आमच्याकडे आता सध्या ना नारायणपेठ आहेत आणि इरकल्स आहेत. बाहेरच्या कंपेअरली खूप स्वस्तमध्ये साड्या आहेत. ज्या बाहेर इरकल्स आहेत त्या 1200ला मिळतात किंवा 1300ला मिळतात. त्या आमच्याकडे आधी 850 पासून आहे. आणि ब्रासो सिल्कमध्ये साड्या आहेत ज्या कंपेअरली तुम्हाला बाहेर 1200ला मिळतात त्या आमच्याकडे अगदी 650ला. इतकं डिफरन्स आहे. डायरेक्ट हाफ प्राइसमध्ये आहे. प्राइसमध्ये आहे जेवढ्या आहेत त्या. आणि सध्या मकर संक्रांत पूर्ण सेल चालू आहे. त्याच्यामुळे हँडलूमच्या जेवढ्या साड्या तुम्हाला 1500ला बाहेर मिळतात त्या आमच्याकडे सगळ्या साड्या आता ज्या आहेत त्या 750 आणि 850 पर्यंत हाफ प्राइसमध्ये साडी आहे तिथे. तर तुम्ही पण या व्हिजिट करा. मकर संक्रांतीसाठी एकदम ब्लॅक कलर बघूया आपण. हे बघा, हा एक ब्लॅक कलर इथे आहे. हा पण एक ब्लॅक कलर आहे. ब्लॅक पण आहे आणि कलरफुल पण आहेत. तर या व्हिजिट करा. सगळ्यात जास्त कोणता पॅटर्न जातो मॅम? आता सगळ्यात जास्त हे जे आहेत ना लग्नाचे ब्रायडल साड्या आहेत ना या जास्त जातात आमच्या. कशी प्राइस असणार यांच्या? या फक्त 1500 वाला ब्रायडल साडी. म्हणजे तुम्हाला ही साडी दुकानात घ्यायला जाल तर तुम्हाला नक्कीच ही साडी तुम्हाला 4000 ते पर्यंत आरामात मिळून जाते. पण आमच्याकडे फक्त ही साडी तुम्हाला 1500 मध्ये मिळते. हा प्राइस मध्ये आहे. 2 स्टॉल आपले राहिलेले आहेत. त्यानंतर बाहेर फूड स्टॉल वगैरे पण आहेत ते पण आपण बघूया. स्प्रेची काही खरेदी संपत नाहीये. सेंटची, परफ्यूमची. नमस्कार. का गर्दी आहे सर एवढे? काय माझ्याकडे जे परफ्युम्स आहेत मी हे स्वतः बनवतो आणि हे जवळजवळ सगळे लॉंग लास्टिंग आहेत आणि माझे जवळजवळ 8 देशांमध्ये जातात. कमीत कमी बॉडीवरती 18 ते 20 तास, काही 22 ते 24 तास, काही 24 तासाच्या वरती पण राहणारे सगळे परफ्युम्स आहेत. आणि वेगवेगळ्या व्हरायटीज जवळजवळ 70 ते 80 व्हरायटीज आहेत माझ्याकडे.
या मग व्हिजिट करा तुम्ही पण. गर्दी बघूनच तुम्ही अंदाजा लावू शकता किती छान असणार आहेत. तर आपण काटदरे हॉलमध्ये आलेलो आहोत. BBN यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेल्या या एक्झिबिशन मध्ये आपण आहोत. संक्रांती निमित्त सुद्धा खूप छान एक्झिबिशन आहे हे. इथे बघूया आपण अजून काही फूड स्टॉल आहेत आणि भूक लागली तर लाईव्ह फूड स्टॉल सुद्धा आहेत. सेंट परफ्यूम दिसत आहेत आपल्याला इथे. फीडबॅक घेऊया आपण. यांचे फीडबॅक घेऊया आपण सरांचे. हाय काका, काय काय खरेदी केली? काय खरेदी केली आहे? परफ्यूम घेते. परफ्यूम घेतात. कुठून आलात? इथे बदलापूरला सर. बदलापूरला. मॅडम काय काय खरेदी केली आहे? चाललंय, सुरुवात चालू आहे. छान छान. काय माहिती द्याल, काय काय आहे स्टॉलवर आज? नमस्कार, माझं नाव मनोहर ठाकरे. वांगणी आणि माझा आमचा ग्रुपचा आहे स्टॉल. याच्यावरती परफ्यूम आहे, आम्ही स्वतः बनवलेले परफ्यूम आहेत. हर्बल सोप आहेत, चंदन, ॲलोवेरा, चारकोल. याच्यामध्ये चंदनामध्ये चारकोलमध्ये विटॅमिन C आहे, मुलतानी माती आहे आणि ग्लिसरीन आहे सगळ्यांमध्ये. जे म्हणजे टॅनिंग, डार्क सर्कल याच्यावरती इफेक्टेड विथिन 15 to 20 डेजमध्ये तुम्हाला रिझल्ट भेटेल, याच्यावरही गॅरंटी. चंदन आहे, चंदनमध्ये शिया बेस बटर आहे, ग्लिसरीन आहे. याच्यामध्ये ॲलोवेरामध्ये विटॅमिन E आहे आणि ॲलोवेराची जेल आणि ॲलोवेराची पावडर वापरून प्रॉपरली बनवलेलं आहे, ग्लिसरीनयुक्त आहे. त्याच्यामध्ये केसांना पण आणि चेहऱ्यासाठी पण सॉफ्टनेससाठी उपयुक्त आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे बास्केट बॅग आहेत, ब्लाइंड लोकांनी बनवलेल्या. आणखीन आसनं आहेत सर. हे साड्यांपासून बनवलेली आसनं आहेत, या बास्केट्स आहेत. या एक्सक्लुसिव्हली टोटली ब्लाइंड लोकच बनवतात. पूर्वीच्या काळात पूर्वी केनिंगच्या खुर्च्या असायच्या, त्यावेळेस त्यांच्या हाताला जे वळण मिळालेलं आहे कौशल्याचं काम, त्याचाच उपयोग करून आम्ही सध्या हे जुन्या जमान्यामध्ये असलेल्या थोडंसं एक त्यांना पण काम मिळतं म्हणून आम्ही हे बास्केट्स बनवतो. तर याला खूप टाइम लागत असेल सर हे बनवायला? वेळ लागतो. हे बनवायला कमीत कमी 6 दिवस लागतात पूर्ण, एक दिवसाचे 4-5 तास करून असं. ही एक वेगळ्या प्रकारची नवीन बनवली आहे, म्हणजे ही पहिल्यांदाच बनवली. हिला झाकण आहे या बास्केटला, हे त्याचं वैशिष्ट्य. हिला झाकण आहे, हिला झाकण नाही, ही पर्स टाईप येते, पण हे लॉंग लास्टिंग असतात, अनेक वर्ष टिकतात. आपण रंगसंगती भरपूर आहे. आम्ही वांगणीहून आलो. हे राजेश गोखले, आम्ही फक्त ब्लाइंड लोकांनी बनवलेल्या वस्तू घेतो. त्याच्यामध्ये ही जी आसनं आहेत ही साड्यांच्या तुकड्यांपासून बनवली. त्याला मागे अस्तर असतं किंवा अशा पण असतात. हे सगळे साड्यांचे तुकडे, जुन्या साड्या आम्ही समाजातनं आवाहन करून मागून घेतो आणि त्या घेतो. ही काही महिरपी पण आहेत आमच्याकडे, प्रतिबंध मुलांनी बनवलेले आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या महिरपी आहेत. हे पान सुपारी आहे. तर ब्लाइंड लोकांनी बनवलेल्या ह्या सर्व काही वस्तू आहेत. तुम्ही या बदलापूरकरांनी भरभरून असा प्रतिसाद द्या. खूप छान अशा बॅग आहेत, त्याबरोबर संक्रांतीसाठी काही वस्तू लागत असतील ते पण आहे. टॅनिंग रिमूव्ह करायसाठी सोप सुद्धा आहेत. या आणि व्हिजिट करा. धन्यवाद. खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत अजून. काय माहिती द्याल, काय काय आहे? नमस्कार, माझं नाव मिसेस नेत्रा दीक्षित आणि मी BBNG ठाणे चॅप्टरची मेंबर आहे. गेले 1 वर्ष झालं माझं हे स्टार्टअप मी सुरू करून आणि आय एम इंटू प्रीमियम नमकीन्स, इंडियन ट्रेडिशनल स्नॅक्स आणि माझं अजून एक वर्टिकल आहे हेल्दी सेक्शन, दॅट इज हेल्दी फूड्स आम्ही इंट्रोड्यूस करतो आहोत. तर सध्या मी हे प्रीमियम नमकीन्स माझे मी आणून ठेवलेले आहेत. त्याच्यात तुम्हाला दिसेल तर माझ्याकडे व्हेरायटी ऑफ पापडीज आहेत. ही गार्लिक शेव आहे, ऑनियन शेव आहे. 1 वर्षापासून मी हा बिझनेस सुरू केलेला आहे. ठाण्याला राहते मी आणि हे माझं रागी चॉको बाईट्स म्हणून हा प्रोडक्ट आहे आणि ह्याची खूप एक्सपेन्सिव्ह ठेवलेलं नाही आहे. 100 to 150च्या रेंजमध्येच आहेत. इट्स अ गुड क्वालिटी इन अ कॉम्पिटिटिव्ह प्राईस म्हटलं तरी चालेल. ही माझी USP आहे. तर या व्हिजिट करा. बदलापूरकरांना भरगतचा असा प्रतिसाद द्या. आपण बदलापूर ईस्टला काटदरे हॉलमध्ये आलेलो आहोत. नवीन आपल्याला छान असे स्टॉल्स इथे बघायला मिळत आहेत. लाईव्ह फूड स्टॉल सुद्धा आहेत. काय काय मिळणार आहे काय? ठीक आहे.
इथे तर काय लाईव्ह फूड स्टॉल आहे. आता सरांना बोलूया आपण. नमस्कार, माझं नाव देवव्रत असावरी मंदारपूरकर. आम्ही ऑफिशियली बर्गर किंगचे फ्रँचायझी पार्टनर आहोत आणि आपल्याकडे मुरली चहा आहे जो शुद्ध गुळाचा चहा आहे. तुम्ही टेस्ट करू शकता. अतिशय साखरेपासून चहा नाही म्हणता येणार नाही पण असू द्या. नाही तुम्ही जरूर व्हिजिट करा. एंट्री केल्या समोरचाच फूड स्टॉल आहे आणि आजची जी ऑफर आहे म्हणजे 11 आणि 12 तारखेला आपल्याकडे फ्राईज किंवा मोमोज किंवा बर्गर कोणताही घ्या. आपण 99ला इथे ठेवलेला आहे आणि चहासुद्धा 10 रुपयामध्ये पूर्ण दिवस अवेलेबल आहे. गुळाचा चहा नक्की टेस्ट करा. आणि लवकरच आपण आता गांधी चौकात या दोन्ही फ्रँचायझीज या मंथएंडपर्यंत ओपन करत आहोत. तर सगळ्या बदलापूरकरांना एवढीच विनंती आहे आणि आग्रहाचं निमंत्रण आहे की लवकरात लवकर आपल्या स्टॉलला भेट द्यावी. खरं तर हा स्टॉल सगळ्यात पहिले कव्हर करायला पाहिजे होता. एवढी छान अशी ऑफर आहे 99 रुपयामध्ये बर्गर आणि ते सगळ्यांनाच खायला आवडतं. कमीत कमी खाय प्यायसाठी इथे या आणि नंतर बर्गरची अशी शॉपिंग करून जा. 99 रुपयापासून छान. तर लाईव्ह फूड स्टॉल सुद्धा म्हणजे तुम्ही कुठले म्हणजे फ्राईज घ्या, मोमोज घ्या किंवा काही घ्या 99 रुपयामध्ये. मस्त पेट पूजाही होणार आहे आणि शॉपिंगही होणार आहे. मग एकदा नक्की व्हिजिट करा बदलापूर ईस्टला कॅडबरी हॉलमध्ये. गो सखा छान. काय माहिती द्या. नमस्कार मॅडम, माझं नाव प्रकाश देवधर. मी समर्थवाडी कासगाव इथली प्रोडक्ट्स ही सगळी आता सेलिंग करतोय. ॲक्च्युली आमची ही गोवर्धन गोवत्स पालन सोसायटी वांगणीला आहे. वांगणी बदलापूरच्या मध्ये ते 16 एकरचा जागा आहे आणि टोटल 32 मंदिरं आहेत तिथे सगळे म्हणजे इथे उपासना केंद्र आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर तिथे गायींचं संवर्धन केलं जातं. आमच्याकडे 85 गायी आहेत. त्याच्यानंतर कालवड आणि गोरे आपल्याकडे आहेत. त्यांचं आपण संवर्धन बेसिकली करतो. आपल्याकडे गाय समोर आली की तिचं दूध हेच एवढं फक्त आपण ग्राह्य धरतो. पण गाईच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून एवढं आपल्याला काही साध्य होऊ शकतं हे कोणाला माहिती पण नसेल. पण ह्याचे अनेक विविध उपयोग आहेत. आपल्याकडे वेगवेगळ्या रोगांसाठी अर्क बनवलेले आहेत. आपली अर्कशाळा तिथे स्थित आहेत. 12 महिनेही प्रोडक्ट तिथे मिळतात. त्यानंतर हे काही ड्रॉप्स बनवलेले आहेत. हे डोळ्यांसाठी आहेत. हे घृत आहे, नस्य घृत. त्याच्यामुळे थायरॉइड आणि मायग्रेन किंवा मानेच्या वरच्या नसा मेंदूकडे जाणाऱ्या टोटल ब्लॉकेजेस निघतात त्या ह्याच्यात. त्याप्रमाणे अजून गोमूत्र आहे, शेण्या आहेत आपल्याकडे, दंतमंजन आहेत. असे विविध प्रोडक्ट्स आपल्याकडे बनतात तिथे. खूप छान स्टॉलवर आपण होतो. तर तुम्हीही या व्हिजिट करा या ठिकाणी. काटदरे हॉलमध्ये हे एक्झिबिशन सुरू आहे. आता आपण BBNची संपूर्ण जी माहिती आहे ती घेणार आहोत. पुन्हा एकदा स्टॉलवरती आपण नजर टाकूया. BBN यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेल्या एक्झिबिशनमध्ये आपण आलेलो आहोत आणि खूप सुंदर असं हे एक्झिबिशन होत आहे. आता आपण लवकरच BBN काय आहे याची संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पहिल्यांदाच BBN यांच्या माध्यमातून बदलापूरमध्ये हा भव्य दिव्य असं एक्झिबिशनचं ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे आणि त्याला छान असा प्रतिसादही मिळत आहे. आज आणि उद्या हे एक्झिबिशन असणार आहे. तुम्ही पण या, प्रतिसाद द्या भरगच्च असा बदलापूरकरांनी. नमस्कार सर, आम्हाला BBN बद्दल संपूर्ण अशी काय माहिती द्या. आपला BBNG म्हणजे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल हा आपला जो ग्रुप आहे हा नाशिकमध्ये श्रीपाद कुलकर्णी सर म्हणून त्यांनी स्थापन केला. या ग्रुपचा मुख्य उद्देश असा आहे की ब्राह्मण बिझनेसमॅन हा जॉब सीकर नव्हता, म्हणजे आपल्या ब्राह्मण कम्युनिटी जॉब सीकर नव्हता, जॉब गिव्हर म्हणून ओळखली जाते. तर मुख्य उद्देश हाच आहे. आपला बाकी प्रत्येक जमातीचा काय काय कार्यक्रम असतात, समाजाचे कार्यक्रम असतात, त्यांचे ग्रुप्स असतात. तर त्याप्रमाणे आपलाही एक ग्रुप आहे. आपल्याला दुसऱ्या कोणाला कमी नाही दाखवायचं, पण आपली रेट थोडी मोठी करायची की आपले लोक, आमच्या समाजाचे लोक हे समृद्ध संपन्न व्हावेत यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि जी स्कॅटर्ड कम्युनिटी आहे ती एकत्रित यावी हा यामागचा उद्देश आहे. काय बोलाल, बदलापूरमध्ये कसा रिस्पॉन्स मिळतोय? एक 6 महिने झाले आता बदलापूरमध्ये हा उपक्रम चालू झाला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांचा मिळून उपक्रम चालू झालेला आहे. आमची नोव्हेंबरमध्ये ऑफिशियल लॉन्च झाली आमची ही ब्रांच आणि रिस्पॉन्स आता खूप चांगल्या प्रकारे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की तो अजून चांगला मिळत राहा.
नक्कीच मिळेल. काय बोलाल सर, काय आवाहन कराल? प्रभू श्री रामांकडे आणि परशुरामांकडे एवढीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर सर्व बिझनेसमन्स, आज जवळजवळ 30 ते 32 स्टॉल्स आमच्या सगळ्या बांधवांनी इथे लावलेले आहेत. बदलापूरकरांना एवढीच विनंती आहे की तुम्ही भरगोसचा प्रतिसाद द्यावा. तुम्हाला उत्तम दर्जाचे सगळे प्रॉडक्ट्स इकडे बघायला मिळतील. अगदी म्युच्युअल फंड्स आणि याच्यापासून ते आमच्याकडे पापड, लोणची, कॉस्मॅटिक्स, त्याच्यानंतर जेमस्टोन्स आणि बरंच काही काही होम डेकॉर आहे. आता जसं संक्रांती येते त्यासाठी सुद्धा तुम्हाला विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स इकडे मिळतील आणि बेस्ट रेट आणि बेस्ट क्वालिटी ही आम्ही अश्युअर करतोच आहे. तुम्ही एकदा या 2 दिवसामध्ये वेळात वेळ काढून एवढीच विनंती आहे. बोलणार काही? मग या तुम्ही पण व्हिजिट करा. बीबीएन ग्लोबल यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेल्या या भव्य दिव्य अशा मोठ्या छान अशा एक्झिबिशनमध्ये या. संक्रांती येते आहे, भरगच्च अशी शॉपिंग तर करायचीच आहे. मग काटदरे हॉलमध्ये या बदलापूर ईस्टला. आणि बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह संपूर्ण बीबीएन ग्लोबल या टीमला आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. छान असा उपक्रम, छान अशी सुरुवात त्यांनी बदलापूरमध्ये केलेली आहे. तर बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.